सेटअप तुम्ही या हो असं या आधार केंद्र चालू तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बाळासाहेब ठाकरे पक्षा बोला महेश पटेल 1-2 मिनिट बोला सर बोला 2 मिनिट देगलूरचं पोस्ट ऑफिसमधलं एकमेव आधार केंद्र जे चालू होतं ते गेल्या 4 महिन्यापासून पोस्ट ऑफिसमधलं आधार केंद्र बंद आहे. मागे आम्ही पवार साहेबांना भेटून आधार केंद्र चालू करावं म्हणून त्यांना घेराव घातलं होतं. त्यानंतर नांदेडला जाऊन जे पाठक साहेब जे डाकघराचे अधीक्षक आहेत पाठक साहेब आणि उपअधीक्षक कुलकर्णी साहेब यांना देगलूरचं आधार केंद्र पोस्टामधलं चालू करावं म्हणून आम्ही निवेदन दिलं. आज जे रक्षाबंधनाचं सण आहे आमच्या माता भगिनीचं जे माता भगिनीला आधार केंद्र चालू नसल्यामुळं जो त्रास होऊ लागला आहे हे महिना शैक्षणिक वर्षाचा महिना आहे. शेतकऱ्याला क्रॉप लोन शेतकऱ्याचं कर्जमाफी ह्याच्यासाठी सर्व कामासाठी शासकीय निमशासकीय खाजगी कामासाठी आधार केंद्र आधार पासपोर्ट आधार कार्ड हे अतिशय शासनानं आवश्यक केलेलं आहे. असं असताना सुद्धा देगलूरच्या पोस्ट ऑफिसमधलं आधार केंद्र चालू नसल्यामुळं सर्व जनतेला या ठिकाणी अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कर्जराज जमावबंदी आदेश आहे माननीय पोलीस उपअधीक्षक साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सूचना दिली की जमावबंदी आदेश असल्याने आपण या ठिकाणी ऑफिसला ताळा न ठोकता रितसर नियमाप्रमाणे आपण निदर्शनं करून निवेदन द्यावं असं त्यांनी त्या ठिकाणी सूचित केल्यामुळं आम्ही या ठिकाणी ताळा न ठोकता निदर्शन आंदोलन आणि बोंबमार आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी देगलूरच्या पोस्ट ऑफिसमधलं आधार केंद्र केवळ 9 ते 12 पर्यंत चालू राहत होतं. त्याच्यामुळं गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला अनेक त्रास त्या ठिकाणी होत होतं. सकाळी 5 वाजल्यापासून काम धंदा सोडून आमचे माता भगिनी लहान लेकराला कड्यावर घेऊन लाईनीमध्ये थांबत होते. तेव्हा आम्ही आधार केंद्र देगलूर तालुक्यातील जेवढे शहर असेल देगलूर तालुका असेल या शहर आणि तालुक्यातील जे काही नागरिक असतील हे प्रत्येक कामासाठी आधार प्राधिकरण करणं हे अनिवार्य केलेले आहे. आता हे शैक्षणिक वर्ष आहे. शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं आधार अपडेट करणं हे अनिवार्य झालेले आहे. आणि कर्जमाफीचा विषय आहे. कर्जमाफीचा विषय असल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार केंद्र या ठिकाणी येऊन हे आधार प्राधिकरण करणं या ठिकाणी शासनानं अनिवार्य केलेले आहे. पण या ठिकाणचे अधिकारी प्रत्येक वेळेस हे सांगत आहेत की तुम्ही नायगावला जावा, तुम्ही मुक्रामबादला जावा, तुम्ही उदगीरला जावा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार प्राधिकरण करून घ्या. पण असं न करता या ठिकाणचं एकमेव असं शासकीय आधार केंद्र या देगलूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. पहिले चालू होतं पण ते तात्काळ चालू करण्यात यावं म्हणून मी आमचे नेते आदरणीय महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड येथे अधीक्षक साहेब पाठक पोस्ट ऑफिस अधीक्षक पाठक साहेब यांना निवेदन दिलं होतं. कुलकर्णी उपअधीक्षक कुलकर्णी साहेबांना निवेदन दिलं होतं आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणचे पोलीस अधीक्षक साहेब पडवळकर साहेबांनी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं की आणि 28 तारखेला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बोंब मारो आंदोलन, धरणे आंदोलन, घोषणाबांधीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. हे चालू केल्यानंतर जर हे आंदोलन हे फक्त बोंब मारो आहे. जर येत्या 10 दिवसामध्ये जर या ठिकाणचं आधार केंद्र एकमेव आधार केंद्र या गरजूवंत शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, काबाड कष्ट करणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी खुलं जर झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र उग्र असं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल. फक्त बोंब मारो होतं 12 पर्यंत चालू होतं, आपण 5 पर्यंत केलं. गेल्या वेळेस 9 ते 12 पर्यंत या ठिकाणचं आधार केंद्र
केंद्र हे चालू होतं, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या झटक्यानं या ठिकाणी 12 वाजेपर्यंतची वेळ ही की संध्याकाळच्या 5 पर्यंत या ठिकाणी आधार केंद्र चालू करण्यात आलेले आहे. तशाच बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वेळोवेळी नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, काबड कष्ट करणाऱ्या जनतेसाठी, युवकांसाठी वेळोवेळी रस्त्यावर आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर 10 दिवसामध्ये हे आधार केंद्र अपडेट न झालं, चालू न झालं, याच्यापेक्षा जास्त उग्र आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. फक्त बोंबमारो होतं, या ठिकाणी ताला ठोको आणि या ठिकाणी रास्ता रोको या ठिकाणी 10 दिवसाच्या नंतर या ठिकाणी करण्यात येईल. या म्हणून अधीक्षक साहेबांना मी विनंती करतो, तुमची शासन दरबारी तुमच्या या ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवा आणि येणाऱ्या काळामध्ये हा आधार केंद्र चालू करण्यात यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवसेनेच्या वतीने जो निवेदन दिलं आहे त्या निवेदनाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आधार केंद्र चालू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. आपका नाम परिचय देऊ ना. हा, मी सब पोस्ट मास्टर DK पवार, देगलूर SO या यांच्या वतीने पोस्ट ऑफिसच्या वतीने आणि डिपार्टमेंटच्या वतीने मी सर्वांना ग्वाही देतो.